नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, जीवन प्रवाहामध्ये सर्वोत्तम पर्याय आणि सर्वोत्तम व्यवस्था ही आरोग्याची लागते. आरोग्य सक्षम असल्यास माणूस उन्नती आणि प्रगती करू शकतो, हे त्रिकाल सत्य आहे. म्हणून आरोग्याच्यासाठी या दौंड तालुक्यामध्ये गेली 20 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास 100 कोटी रुपयांचा खर्च आता होतोय. काही झालेलं आहे, काही होणार आहे. पण इथुली आरोग्याची समस्या संपली का, हा खरा प्रश्न महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये दौंड तालुक्यामध्ये सध्या ग्रामीण जिल्हा उपरुग्णालयाचं वरवंड या ठिकाणी बांधकाम होतंय. किंमत आहे अंदाजपत्रकानुसार 29 कोटी अधिक रुपयांची. 30 खाटा असणारं हे सुसज्ज रुग्णालय हे डॉक्टरांच्या निवासी संकुलनासकट होत आहे. गमतीचा भाग आहे, इथं 30 खाटांचं रुग्णालय होत आहे आणि दौंड शहरामध्ये 100 खाटांचं रुग्णालय होत आहे. तेही जवळपास 30-35 कोटीच्या आसपास आहे. या दोन्ही ठिकाणची जर आकडेवारी धरली तर याच कालखंडामध्ये या दोन्ही ठिकाणची कामं सुरू झालेत आणि ह्याची रक्कम भरते साधारण 50 कोटीपेक्षा अधिक. हा 50 कोटीचा खर्च या दौंड तालुक्यातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा म्हणून उभारला जातोय. पण यापूर्वी या दौंड तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रचंड मोठा खर्च केलेला आहे. इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती सुसज्ज करण्यासाठी लाखो कोटी खर्च केला आहे. त्यांच्या संरक्षण भिंतीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. तिथल्या आतमधल्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. उपकेंद्र बांधलीत, काम निकृष्ट दर्जाचं असू शकतं पण सुखसोयी नाहीत. इमारतीच्या भिंती मात्र उभ्या राहिलेल्या आहेत. या सर्वांचा आढावा जर आपल्या प्रेक्षक वर्गानं, आपल्या सर्व नागरिकांना जर घेतला तर मला असं वाटतं की या ठिकाणी आरोग्याच्या कामासाठी दौंड तालुक्यामध्ये प्रचंड खर्च झालेला आहे आणि ती आकडेवारी साधारण 100 कोटी रुपयांच्या पुढे आहे. 100 कोटी रुपयांचा आकडा हा साधा सुद्धा नाही. होणारा खर्च सध्या 50 कोटीच्या पुढे होतोय. काम चालू आहे. इमारतीचे पायाभरणी अथवा इमारतीचा एक ढाचा तयार झालेला आहे. हे सांगण्याचं काय कारण आहे की दौंडकरातल्या जनतेच्या हितासाठी, आरोग्याच्या समस्येसाठी इथे लोकप्रतिनिधी, सरकार हा महाकाय खर्च करत आहे आणि यामधून नागरिकांना आरोग्याचा दिलासा मिळणार आहे. हे सर्व जरी असलं तरी खऱ्या अर्थानं ही सेवा नागरिकांसाठी मिळणार का, हा प्रश्न अतिशय मोलाचा आहे. मित्रांनो, वरवंड या ठिकाणची जर आपण वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहिली तर वरवंड या ठिकाणी सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असताना या इमारतीमध्ये वरवंडकरांच्या खर्चासाठी फक्त संरक्षण भिंत बांधली. या भिंतीमध्ये साधारण 30 लाखापेक्षा अधिक रुपयांचा खर्च केला. या इमारतीची उत्कृष्ट स्वरूपाची भक्कम असलेल्या इमारतीचे फक्त प्लास्टर फोडले गेले, टाके मारले गेले आणि यातून या इमारतीमध्ये साधारण 1 कोटी रुपयाच्या पुढे खर्च केला आणि त्याला सांगितलं की स्मार्ट PSC या नावाने कार्यान्वित आहे. सांगण्याचा दृष्टिकोन आहे की तुम्ही स्मार्ट PSCच्या नावाखाली या दौंड तालुक्यामध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयांचा खर्च करताय आणि या सर्व खर्चातून नागरी सेवा मिळेल का, हा यातला खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्नच खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या पुढे घेऊन आले. दौंड तालुक्यातल्या
आरोग्याच्या महत्त्वाच्या कामासाठी होणारा खर्च हा रुग्णांच्या सेवेला मिळेल का, रुग्णांसाठी तो अवेलेबल राहील का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सांगण्याचं कारण असं आहे की इमारती बांधल्या जातात, मजल्यावर मजले चढले जातात आणि ठेकेदार जगले जातात, पण खऱ्या अर्थाने त्याची सेवा ही रुग्णांना मिळते का, हा खरा प्रश्न आहे. येवत येथे ट्रॉमा सेंटर बांधलं गेलं 2016-17 साली. 5 कोटी अधिक त्या काळची रक्कम म्हणजे आजची ती 25 कोटीची आहे. या 2016-17 साली बांधलेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये इमारती सुंदर बांधल्या, पण आज त्याला तडे गेले. या इमारतीमध्ये मात्र नागरिकांच्या सेवेसाठी पुरेसा डॉक्टर स्टाफ नाही, त्यांना लागणारी साधनसामुग्री नाही आणि फक्त इमारती मात्र प्रचंड मोठ्या दिसतात. हे सांगण्याचं कारण काय आहे की ज्या रुग्णांसाठी ही सेवा दिली जाते, या सेवेवरून रुग्णांना चांगला उपचार मिळावा, हा जो महत्त्वाचा ध्येय आणि धोरण आहे, त्यालाच मूठमाती या तालुक्यात दिली जाते का, असा खरा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. यवत ट्रॉमा सेंटर असूनही तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची भक्कम आणि सुंदर इमारत होती, पण याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. सांगण्याचं कारण असं आहे की गेले 20 वर्षामध्ये या तालुक्यात आरोग्याच्या नावाखाली जेवढा निधी आला, त्या निधीतून सेवापेक्षा त्या निधीमध्ये इमारती बांधल्या गेल्या. इमारतीतून नागरिकांना यथोचित आरोग्याची सेवा देण्यापेक्षा त्या इमारतीच्यातून ठेकेदार, अधिकारी आणि या दोघांनाही आशीर्वाद देणारे पडद्यामागचे सूत्रधार मात्र गुटगुटीत झाले की काय, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. हेच तरी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो, आवाज लोकशाहीच्या माध्यमातून ही टीका टिप्पणी नव्हे, कोणावर आरोपसुद्धा नाही. तुम्ही प्रत्यक्षदर्शी या सर्व खर्चांचा ताळमेळ घ्या आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की या दौंड तालुक्यामध्ये गेले 15 ते 20 वर्षामध्ये किती रुपये आरोग्यावर खर्च झाले आणि नागरिकांना सोयी कशा मिळतात. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 97 65 56 69 16 94 23 21 52 27. हा आमचा प्रश्न नाही, हा लोकांचा प्रश्न आहे आणि लोकांचा आवाज म्हणजेच आवाज लोकशाहीचा. धन्यवाद. नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, जीवन प्रवाहामध्ये सर्वोत्तम पर्याय आणि सर्वोत्तम व्यवस्था ही आरोग्याची लागते. आरोग्य सक्षम असल्यास माणूस उन्नती आणि प्रगती करू शकतो, हे त्रिकाल सत्य आहे. म्हणून आरोग्याच्यासाठी या दौंड तालुक्यामध्ये गेली 20 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास 100 कोटी रुपयांचा खर्च आता होतोय. काही झालेला आहे, काही होणार आहे. पण इथुली आरोग्याची समस्या संपली का, हा खरा प्रश्न महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये दौंड तालुक्यामध्ये सध्या ग्रामीण जिल्हा उपरुग्णालयाचं वरवंड या ठिकाणी बांधकाम होतंय. किंमत आहे अंदाजपत्रकानुसार 29 कोटी अधिक रुपयांची. 30 खाटा असणारं हे सुसज्ज रुग्णालय हे डॉक्टरांच्या निवासी संकुलासकट होत आहे. गमतीचा भाग आहे, इथं 30 खाटांचं रुग्णालय होतं आहे आणि दौंड शहरामध्ये 100 खाटांचं रुग्णालय होतं आहे, तेही जवळपास 30-35 कोटीच्या आसपास आहे. या दोन्ही ठिकाणची जर आकडेवारी धरली तर याच कालखंडामध्ये या दोन्ही ठिकाणची कामं सुरू झालेत आणि ह्याची रक्कम भरते साधारण 50 कोटीपेक्षा अधिक. हा 50 कोटीचा खर्च या दौंड तालुक्यातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा म्हणून उभारला जातोय. पण यापूर्वी या दौंड तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रचंड मोठा खर्च केलेला आहे. इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती सुसज्ज करण्यासाठी लाखो कोटी खर्च केला आहे. त्यांच्या संरक्षण भिंतीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. तिथल्या आतमधल्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे.
उपकेंद्र बांधलीत, काम निकृष्ट दर्जाचं असू शकतं, पण सुखसोयी नाहीत, इमारतीच्या भिंती मात्र उभा राहिलेल्या आहेत. या सर्वांचा आढावा जर आपल्या प्रेक्षक वर्गानं, आपल्या सर्व नागरिकांना जर घेतला तर मला असं वाटतं की या ठिकाणी आरोग्याच्या कामासाठी दौंड तालुक्यामध्ये प्रचंड खर्च झालेला आहे आणि ती आकडेवारी साधारण 100 कोटी रुपयांच्या पुढे आहे. 100 कोटी रुपयांचा आकडा हा साधा सुद्धा नाही. होणारा खर्च सध्या 50 कोटीच्या पुढे होतोय. काम चालू आहे. इमारतीचे पायाभरणी अथवा इमारतीचा एक ढाचा तयार झालेला आहे. हे सांगण्याचं काय कारण आहे की दौंडकरातल्या जनतेच्या हितासाठी, आरोग्याच्या समस्येसाठी इथे लोकप्रतिनिधी, सरकार हा महाकाय खर्च करत आहे आणि यामधून नागरिकांना आरोग्याचा दिलासा मिळणार आहे. हे सर्व जरी असलं तरी खऱ्या अर्थानं ही सेवा नागरिकांसाठी मिळणार का, हा प्रश्न अतिशय मोलाचा आहे. मित्रांनो, वरवंड या ठिकाणची जर आपण वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहिली तर वरवंड या ठिकाणी सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असताना या इमारतीमध्ये वरवंडकरांच्या खर्चासाठी फक्त संरक्षण भिंत बांधली. या भिंतीमध्ये साधारण 30 लाखापेक्षा अधिक रुपयांचा खर्च केला. या इमारतीची उत्कृष्ट स्वरूपाची भक्कम असलेल्या इमारतीचे फक्त प्लास्टर फोडले गेले, टाके मारले गेले आणि यातून या इमारतीमध्ये साधारण 1 कोटी रुपयाच्या पुढे खर्च केला आणि त्याला सांगितलं की स्मार्ट PSC या नावाने कार्यान्वित आहे. सांगण्याचा दृष्टिकोन आहे की तुम्ही स्मार्ट PSCच्या नावाखाली या दौंड तालुक्यामध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयांचा खर्च करताय आणि या सर्व खर्चातून नागरी सेवा मिळेल का, हा यातला खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्नच खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या पुढे घेऊन आले. दौंड तालुक्यातल्या आरोग्याच्या महत्त्वाच्या कामासाठी होणारा खर्च हा रुग्णांच्या सेवेला मिळेल का, रुग्णांसाठी तो अवेलेबल राहील का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सांगण्याचं कारण असं आहे की इमारती बांधल्या जातात, मजल्यावर मजले चढले जातात आणि ठेकेदार जगले जातात, पण खऱ्या अर्थाने त्याची सेवा ही रुग्णांना मिळते का, हा खरा प्रश्न आहे. येवत येथे ट्रॉमा सेंटर बांधलं गेलं 2016-17 साली. 5 कोटी अधिक त्या काळची रक्कम म्हणजे आजची ती 25 कोटीची आहे. या 2016-17 साली बांधलेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये इमारती सुंदर बांधल्या, पण आज त्याला तडे गेले. या इमारतीमध्ये मात्र नागरिकांच्या सेवेसाठी पुरेसा डॉक्टर स्टाफ नाही, त्यांना लागणारी साधनसामुग्री नाही आणि फक्त इमारती मात्र प्रचंड मोठ्या दिसतात. हे सांगण्याचं कारण काय आहे की ज्या रुग्णांसाठी ही सेवा दिली जाते, या सेवेवरून रुग्णांना चांगला उपचार मिळावा, हा जो महत्त्वाचा ध्येय आणि धोरण आहे, त्यालाच मूठ माती या तालुक्यात दिली जाते का, असा खरा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. यवत ट्रॉमा सेंटर असूनही तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची भक्कम आणि सुंदर इमारत होती, पण याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं. सांगण्याचं कारण असं आहे की गेले 20 वर्षामध्ये या तालुक्यात आरोग्याच्या नावाखाली जेवढा निधी आला, त्या निधीतून सेवापेक्षा त्या निधीमध्ये इमारती बांधल्या गेल्या. इमारतीतून नागरिकांना यथोचित आरोग्याची सेवा देण्यापेक्षा त्या इमारतीच्यातून ठेकेदार, अधिकारी आणि या दोघांनाही आशीर्वाद देणारे पडद्यामागचे सूत्रधार मात्र गुटगुटीत झाले की काय, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. हेच तरी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो, आवाज लोकशाहीच्या माध्यमातून ही टीका टिप्पणी नव्हे, कोणावर आरोपसुद्धा नाही. तुम्ही प्रत्यक्षदर्शी या सर्व खर्चांचा ताळमेळ घ्या आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की या दौंड तालुक्यामध्ये गेले 15 ते 20 वर्षामध्ये किती रुपये आरोग्यावर खर्च झाले आणि नागरिकांना सोयी कशा मिळतात. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी
9765565616 9423 2152 27 हा आमचा प्रश्न नाही, हा लोकांचा प्रश्न आहे आणि लोकांचा आवाज म्हणजेच आवाज लोकशाहीचा. धन्यवाद.